गणतंत्र दिनी नागपुरात सर्वत्र मोठा ई कचरा जागरूकता अभियान यंत्रणेचे आयोजन सोमवार 26 जानेवारीला सकाळी 5 ते 1 वाजेपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती पूर्ण विको विजन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राकेश मनेरीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। पर्यावरण संरक्षणाला चालना देणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याला कारणीभूत प्रबंधनाकरिता प्रेरित करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार असून नागपूर मनपा, पर्सिस्टेंट फाउंडेशन, पर्यावरण संरक्षण गतिविधी व पूर्ण इकोविजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात येत आहे। शहरातील आवासीय सोसायटी, व्यावसायिक प्रतिष्ठान, सार्वजनिक स्थळे, शाळा, महाविद्यालय आणि कॉर्पोरेट कार्यालयात ई कचरा संग्रह केंद्र या अभियानात भाग घेत असल्याची माहिती डॉक्टर राजेश मनेरीकर यांनी दिली। फाउंडेशनचा CEO म्हणून काम करतो। पूर्ण इकोविजन फाउंडेशन संस्था 2012 पासून पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात आणि आता 3 राज्यांमध्ये काम करते। आपल्या सगळ्यांना नमस्कार। पूर्ण इकोविजन फाउंडेशन नागपूर महानगरपालिका आणि इतर सामाजिक संस्था आणि पर्सिस्टंट फाउंडेशन यांच्या एकत्रित संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2026 रोजी ई वेस्ट का नियंत्रण यामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट त्याच्याबाबत जनजागृती सर्वसामान्य गटामध्ये करणं आणि त्याची संकलन मोहीम करणं असं उपक्रम या 26 जानेवारी रोजी होणार आहे। नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास 100पेक्षा जास्त केंद्रांमध्ये हे चालेल। हे सगळी सेंटर्स ही व्हॉलेंटियर ड्रिव्हन आहेत, त्यामुळे हे सगळे स्वयंसेवक चालवतील आणि ह्या सगळ्या केंद्रांमध्ये नागरिकांना अपील आहे की आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक कचरा ज्याच्यामध्ये सर्व विजेवर आणि बॅटरीवर चालणाऱ्या गोष्टी या आपण या ठिकाणी केंद्रांवर जमा कराव्यात, जेणेकरून त्याचा उपयोग यातील कॉम्प्युटर आणि लॅपटॉप या दुरुस्त करून शहरातील किंवा ग्रामीण भागातील गरजू व्यक्तींना हे पोचवल्या जातील आणि जो बियॉन्ड रिपेअर कचरा आहे हा कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे जे मान्यताप्राप्त संस्था आहेत यांच्यापर्यंत पोचवला जाईल, जेणेकरून आपल्याकडचा ई कचरा योग्य प्रमाणात विभागला जाईल। हे आपल्या वेबसाईटवरही त्याची योग्य माहिती उपलब्ध आहे। या सगळ्यामध्ये जवळपास 25 शाळांमध्ये याबद्दल जनजागृती होणार आहे आणि या जनजागृतीमध्ये शाळांमार्फत जनजागृती कार्यक्रम आणि त्यातनं लोकांपर्यंत पोचणं हे होणार आहे आणि त्या शाळांमध्ये संकलनसुद्धा होणार आहे। सर, नागपुरात बरेचसे मार्केट आहे तिथे पॉलिथिनचा वापर आहे, त्याबद्दल काही जनजागृती पण ती नाही, आत्ता नाही करणार आहे। याच्यात पर्यावरण संरक्षण गतिविधी त्यासंबंधी जागरूकताचं काम करते। नागपूरच्या 6 बाजारांमध्ये प्लास्टिकची पिशवी नको रे बाबा हा उपक्रम चालतो। गोकुलपेठ बाजार आहे, त्याच्या मनीषनगर आणि बेलतरोडीच्या बाजारामध्ये मनीषनगर आणि बेलतरोडीच्या बाजारामध्ये सुद्धा चालतो। सोमलवाडा सोनेगाव तलाव आहे, या तिथल्या बाजारामध्ये सुद्धा हा उपक्रम चालत असतो, आठवड्यातून 1 दिवस किंवा 15 दिवसातून 1 दिवस। आणि जवळपास आम्ही 6 डिसेंबरच्या काळामध्ये श्रीवेद फाउंडेशन यांच्या सहकार्याने जवळपास 30 बाजारांमध्ये नागपूरच्या विविध म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 30 कदाचित त्यापेक्षाही जास्त असतील, आम्ही जवळपास 6000 पिशव्या आपल्या पिशव्यांचं वाटप केलेलं आहे। ही जागरूकता व्हावी असाही प्रयत्न चालतो। काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणाचे विविध घोषणादेश रॅली असं पर्यावरण संरक्षण गतिविधीच्या माध्यमातून प्रयत्न चालत असतो।